आज 21 जून रोजी 11वा जागतिक योग दिन मनोर पोलीस ठाण्यातर्फेही साजरा करण्यात आला। आज सकाळी सायलेंट हिल रिसॉर्ट येथे योग दिनानिमित्तानं योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बैस यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेत योगाचे वेगवेगळे प्रकार केले। तर या कार्यशाळेला योग शिक्षक आणि कराटे चॅम्पियन अमर भोईर व दर्शन शेलार हे उपस्थित होते। त्यांनी पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्याकडून प्राणायाम, कपालभाती, वीरभद्रासन, बालासन, सर्वांगासन, त्रिकोणासन, हस्तपदासन, हलासन, उष्ट्रासन, ताडासन, वृक्षासन, मुंडुकासन, धनुरासन आणि नौकासन इत्यादी योगासनाचा अभ्यास करून घेतला। या योगा कार्यशाळेला एकूण 6 अधिकारी व 20 अंमलदार उपस्थित होते। आजच्या योग दिनानिमित्तानं पोलीस कर्मचाऱ्यांसाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मनोर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला होता। या कार्यक्रमात योगाचे महत्त्व आणि त्याचे फायदे याबद्दल माहिती देण्यात आली। तसेच नियमित योगा केल्याने तणाव कमी होतो आणि शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुधारते हे देखील सांगण्यात आले। योग दिनानिमित्त मनोर पोलीस ठाण्यातर्फे हा योग कार्यशाळा म्हणजेच हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदी व उत्साहवर्धक वातावरण दिसून आले। तर ज्ञान वाढविण्यासाठी वाचन आणि तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे। पोलीस दलात काम करताना या 2 गोष्टी नियमित करायलाच हव्यात असा कानमंत्र पोलीस निरीक्षक रणवीर बैस यांनी यावेळी पोलिसांना दिला। तसेच हा दिवस कल्याण आणि चांगल्या आरोग्याला प्रोत्साहन देणारे व्यासपीठ म्हणून काम करतो। आजकालच्या धकाधकीच्या जीवनात योग आपल्याला शांत आणि संतुलित ठेवण्यास मदत करतो। योगामुळे आपण आपल्या बदलत्या जीवनशैलीला अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेऊ शकतो। दररोज योगा केल्याने तुम्हाला नक्कीच सकारात्मक बदल जाणवतील। योगामुळे शरीराची लवचिकता, ताकद आणि संतुलन सुधारते। तसेच योगामुळे रक्तदाब आणि हृदयविकारांसारख्या समस्या कमी होतात। एकंदरीत निरोगी जीवन जगण्यासाठी तुम्ही दररोज योगाला आपल्या आयुष्यात आत्मसात करा असे आवाहन रणवीर बैस यांनी यावेळी केले।